पहले अपनाऊं, कहाँ से शुरुआत करूं, तो उसके लिए ये टॉपिक है। तो बेसिक बात है, जो 4 बातें होती हैं, आपको लैंड लगना ही लगना है, जिसको हम बोलते हैं भूमि। तो उसमें होता है, पहली बात है लैंड प्लस इंफ्रास्ट्रक्चर। ये दोनों भी बातों को आप अच्छी तरह से जानते हो, क्योंकि लैंड है तो आगे का बेस है, और इंफ्रास्ट्रक्चर उसके ऊपर में जो हम सेटअप खड़ा करते हैं। इंफ्रास्ट्रक्चर हा शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे। इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा। भूमीसोबत आपल्याला वीज, पाणी, रस्ते आणि हवामान हे सगळं आपलं आलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, म्हणजे जो आपण सेटअप उभा केला तो सगळा आला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये। त्याच्यानंतर लागते आपल्याला भांडवल, त्याला म्हणतो आपण कॅपिटल। भूमी, भांडवल, भूमीसोबत इन्फ्रास्ट्रक्चर। त्याच्यानंतर लागतात आपल्याला श्रम। श्रम 2 प्रकारचे आहे, एक मानवी श्रम आणि एक यांत्रिक श्रम, क्योंकि इंडस्ट्री में ये दोनों भी लगते हैं, मैन पावर एंड मशीन पावर। उसके बिना प्रोडक्शन नहीं होगा। और चौथी बात लगती है ऑर्गेनाइजेशन, जिसको बोलते हैं हम संगठन। बिजनेस एक आदमी का नहीं है सर, बिजनेस एक आदमी का नहीं है। बिजनेस में नेटवर्क होना भी जरूरी है। हम अकेले बिजनेस नहीं कर सकते, तो हमारे पार्टनर्स की हमको जरूरत है, हमारे शेयर होल्डर्स की हमें जरूरत है, या हमारे नेटवर्क में जितने भी आते हैं उनकी हमें जरूरत है। अगर केवल मेरा फोटोग्राफी का अगर बिजनेस है, तो फोटोग्राफर को कहाँ बुलाए जाते हैं, जितने भी इवेंट्स में बुलाए जाते हैं, वो इवेंट्स के अंदर में जितनी भी अपॉर्चुनिटी है वो फोटोग्राफर ने अगर कैच किया, तो वो एक फोटोग्राफर बाकी अपने नेटवर्क के भरोसे बाकी को बिजनेस दे सकता है। तो जितना आप नेटवर्क बढ़ाओगे, चाहे आपके बिजनेस पार्टनर का हो, चाहे शेल्डर का हो, चाहे आपके बिजनेसमैन का हो, तो ये पूरा आता है ऑर्गेनाइजेशन में, जिसको बोलते हैं संगठन। भूमि, भांडवल, श्रम, संगठन, ये हो गई 4 मटेरियलिस्टिक थिंग, जिसको बोलते हैं फिजिकल, जो हम ला सकते हैं, क्रिएट कर सकते हैं, रेंट पर ला सकते हैं। लेकिन सबसे आखिरी जो लगता है वो लगता है अपना एंटरप्रेन्योरशिप, एंटरप्राइज जिसको बोलते हैं धाडस। भूमि, भांडवल, श्रम, संगठन आणि साहस। ये जो साहस है आपके अंदर में, यदि एंटरप्रेन्युअल क्वालिटीज यदि होंगी, म्हणजे यशस्वी उद्योजकाला जे गुण लागतात, ते गुण जर आपल्यामध्ये जर असतील, तर आपलं धाडस निर्माण होते। अब साहस, इंग्लिश में उसको बोलते हैं एंटरप्राइज, और एंटरप्राइज के लिए एंटरप्रेन्योरशिप आपके अंदर में होना चाहिए। अब एंटरप्रेन्योर्स के लिए कुछ 15-16 टाइप के गुण लगते हैं, वो आज का मैं विषय नहीं है। दोस्तों, मैं आपको और एक बात बताना चाहता हूँ, जितना भी मैंने बोर्ड पे लिखा या जितने भी शब्द मैंने आज कहे होंगे, 1000, 2000, 400-500 शब्द कहे होंगे आज मैंने, ये हर शब्द में एक टॉपिक बैठा है, हर शब्द में एक टॉपिक बैठा है। ये जो टॉपिक है ना, हर शब्द में एक टॉपिक। अगर मैं प्राइस पे बोलने जाऊँ तो 1 दिन लगेगा, अगर मैं प्रोडक्ट पे बोलने जाऊँ तो 1 दिन लगेगा। तो हर शब्द में एक टॉपिक है। तो ये जो एंटरप्रेन्योरशिप जो है, जो धाड़स जिसको बोलते हैं, हिम्मत जिसको बोलते हैं, वो आपके अंदर में होना चाहिए। अब ये हिम्मत आएंगी कहाँ से? सभी लोग बिजनेस करते हैं क्या? नहीं, मैक्सिमम लोग जॉब करते हैं। अब आपके अंदर में एक सवाल आया होगा कि भैया आप इतना अच्छा बता सकते हो, इतना अच्छा आपको मालूम है, इतने कंपनियों को आपने काम किया, मार्केटिंग किया, तुम्ही स्वतःचे किती धंदे केले ते सांगा बरं। असा जर प्रश्न तुम्ही मला विचारला तर मैंने ये कोई धंधा नहीं किया, मुझे नहीं करना था। मेरा लाइफ का जो प्लान सी है वो ये था। अभी मेरे दादा से वही बात हो गई, दादा ये बोले कि आपको जो देना है वो देके चले जाओ। देके चले जाओ मतलब मेरा टिकट कंफर्म है जाने का, खाली डेट और टाइम डालने का बाकी है, कंफर्म टिकट है, अपना डब्बा बोगी वगैरह सब तैयार है, जाके ये देख। ये मेरा 3rd प्लान है, ABC में का C प्लान है मेरा, जो जो है वो मैं आपको देके चले जाऊँगा। लेकिन ये 1 दिन का काम नहीं सर, 1 दिन का काम। तो आपके अंदर में जो धाड़स है, जो हिम्मत है, वो कहाँ से आएगी सर? हाँ, लेकिन रिस्क लेने की जो कैपेसिटी, धाड़स, ये आता है आपके आत्मविश्वास से, जिसको बोलते हैं हम कॉन्फिडेंस, सेल्फ कॉन्फिडेंस। अब सेल्फ कॉन्फिडेंस की अगर मैं परिभाषा करने जाऊं,
तो किताबों की परिभाषा अलग है। किसी भी प्रकार की कृति करने के पहले जो धाड़स आपके अंदर में क्रिएट होता है उसको कॉन्फिडन्स बोला जाता है। 5व्या मजल्यावरून उडी टाकायची आहे, प्रत्येकच माणूस टाकू शकतो का? नाही. पण टाकायची इच्छा निर्माण झाली आणि ते अगदी काठापर्यंत आपण गेलो तर तिथपर्यंत धाडस आहे ना, तिथपर्यंत धाडस आहे, तिथपर्यंत धाडस ठीक झालं. पण जेव्हा तुम्ही उडी टाकता तर इथपर्यंत तुम्ही काय होता? मोटिवेट होता. आता हे आपण क्लासरूम ट्रेनिंग मध्ये बसलो आहे, चांगला एसीबीसी लागलेला आहे, मस्त गप्पा चालू आहे, चांगलं वाटते. क्लासरूम ट्रेनिंग मध्ये बसल्यावर असं वाटते बापा आता आपण यशस्वी उद्योजक झालो, 100% झालो. म्हणजे इथे काय होतं? आपण चार्ज होतो, मोटिवेट होतो. म्हणजे धाडस जर जागृत करायचं असेल तर पहिली पायरी आहे तुम्हाला स्वतःला मोटिवेट होणं गरजेचं आहे, ज्याला म्हणतो आपण जिद्द, आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॅशन. हे पॅशन तुम्हाला मोटिवेशन मधून मिळेल. आता हे मोटिवेशन मिळते कोणत्या दुकानात? कधी कधी आहे ना, ते आपल्या आपोआप येते आपल्यामध्ये. एखाद्याला आपण सक्सेस झालेलं पाहिलं, बापरे त्याची एवढी मोठी इंडस्ट्री आहे, आपली तर काहीच नाही, मग त्याच्यासारखी आपण लावू, झालं पहिलं मोटिवेशन. मग आपण शाळा कॉलेजमधून MBA केलं, तिथून आपल्याला काही मोटिवेशन मिळालं, आपल्या मित्रांनी सांगितलं की नाही गड्या हे तू कर, ते झालं मोटिवेशन. किंवा मग आपण अशा प्रकारचे काही ट्रेनिंग घेतले 10-20 दिवसाचे, त्याच्यातही आपल्याला झालं मोटिवेशन. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कृती करायची असेल आणि आत्मविश्वास जर जागृत करायचा असेल तर पहिली पायरी आहे तुम्ही मोटिवेटेड असणं गरजेचं आहे. आता हे मोटिवेशनचा जो एक प्रकार आहे त्यातला एक ट्रेनिंग प्रोग्राम हा एक प्रकार आहे. 10-20 दिवसात आपण ट्रेनिंग घेतलं पण एवढ्याने काम भागत नाही. ज्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जाणार आहात तर पहिली पायरी आहे तुमचं पॅशन, दुसरी पायरी आहे तुमचं प्रोफेशनलिझम, की ज्या कार्यक्षेत्रामध्ये मला पदार्पण करायचं आहे तिथलं नेमकं प्रोफेशनलिझम काय आहे हे मला समजलं पाहिजे. तुम्ही किती चांगले सिव्हिल इंजिनियर असू द्या, हो किती चांगला बंगला बांधला तुम्ही ना, पण तो बंगला किंवा तो ते घर किंवा तो फ्लॅट घ्यायला जर कोणी तयार नसेल, त्याला गिराईकच जर नसेल काही मतलब तर काही कामाचं नहीं है. जो बनाते हो उसको आपको बेचना भी आना चाहिए. हाँ, आप भले खुद मत बेचो, क्योंकि जो बनाता है वो बेच नहीं पाता, लेकिन वो आसानी से बिक जाता है. इस टाइप का डिजाइन आपको बनाना, सामने वाले की जरूरत क्या है, तो ये कम से कम आसानी से बिके. उसकी डिजाइनिंग ऐसा करो, उसकी रचना ऐसा करो, उसका प्रेजेंटेशन ऐसा करो कि वो आसानी से हो जाए. तो पहला है पैशन. ये सब जो बातें हैं ना वो सेकंड वाली जो है वो आपकी आती है प्रोफेशनलिज्म के अंदर में, जिसको बोलते हैं व्यवहार चातुर्य. अगर आपके अंदर में व्यवहार चातुर्य है ही नहीं है और आप कितने भी लिखे पड़े हो तो आप नादान हो, क्योंकि मार्केट आपको कभी भी खा सकता है. यदि आप इनोसेंट हो, आपको किसी भी प्रकार का नॉलेज भी नहीं है और एक्सपीरियंस भी नहीं है और व्यवहारिकता भी आपकी इसमें नहीं, तो मार्केट आपको कभी भी खा सकता है. गुंडाल कब लेंगे आपको पता भी नहीं चलेगा. तो ये प्रोफेशनलिज्म आपके अंदर में होना जरूरी है. अभी प्रोफेशनलिज्म भी आपने क्लासरूम ट्रेनिंग के अंदर में सीख लिया मेरे तरफ से कि नहीं इसमें ऐसा है. क्योंकि हम लोग क्या करते हैं मालूम है क्या करना है ये भी बताते हैं और क्या करना नहीं ये भी बताते हैं. कारण जी पांढरी ताळी दिसते हे काही याला काही चुना लावून नाही आलं, चुना लावून नाही आलं. हे 40-45 वर्षानंतर झाली, पहिले ताळी होती. हे जे अनुभवी जुने खोडोबे लोक म्हणतात ना, हे काय करू हेही सांगतात आणि काय करू हेही सांगतात. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे अनुभवी लोकांची टीम असणं आवश्यक आहे. स्वतः जमत नसेल ना तर एक्सपर्टचा सल्ला घ्या. जमत नसेल तर तिसरी जी गोष्ट आहे पॅशन, प्रोफेशनलिझम, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तिथला प्रॅक्टिकल सिनेरियो काय, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कि भैया मैं करने तो जा रहा हूँ, लेकिन जब मैं करूँगा तो वहाँ की प्रैक्टिकल सिच्युएशन क्या है, वस्तुस्थिती काय आहे तिथली. कारण आपण ज्या ज्या गोष्टीचं प्रोजेक्शन करतो, जे जे डिझायनिंग करतो किंवा जे जे मनात ठरवतो त्याला पर्टिक्युलरली काही वेळ लागतो.
एकदम प्रोजेक्शन बनवलं, फॅक्टरी टाकलेली, एकदम सेल सुरू होतं का? नाही, कधी कधी 2-2, 3-3 वर्ष लागतात. आणि ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये उतरतो त्यावेळेस परिस्थिती ट्रीमेंडस चेंज झाली असते. अरे हे कसं काय, मी जे मार्केटमध्ये आणलं ते तर 4-5 वर्ष जुनं आहे, गिऱ्हाईकमध्ये हे तर मला पहिलंच माहीत होतं. असं नाही पाहिजे, दुसरं काही असेल तर सांग म्हणते, मग घेतो. म्हणजे झालं की नाही आपलं फेल काम. तर तुम्हाला जी दृष्टिकोन जो आहे त्या पद्धतीनं असायला पाहिजे. आणि तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथली परिस्थिती काय आहे त्याचं ऑब्झर्वेशन. परिस्थिती म्हणजे काय हो, ही कुठून येईल आपल्याला, त्याला म्हणतो आपण मार्केट सर्वे. मार्केट सर्वे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि नुसताच मार्केट सर्वे नाही तर मार्केटवरती रिसर्च पण करा की इतरांनी काही चुका केलेल्या आहेत का, प्रॉडक्ट लॉन्च केल्यानंतर इतरांचे काही लूप होल्स आहे का, इतरांचे काही विकनेस आहे का, ते पहिले नजरेत घ्या. अरे यार इसका ये वीकनेस है, वो मेरे लिए प्लस पॉइंट है, मैं इससे बेहतर क्या दे सकता हूँ. इसको बोलते हैं रिसर्च एंड एनालिसिस. एनालाइज करो, आपके हाथ से या दूसरों के हाथ से कुछ गलतियां अगर हो गई होंगी तो उसके ऊपर मैं एनालाइज करूँ. ये पूरा मार्केट सर्वे के अंदर में आता है. तो पहले बाजार देख के आओ भाई, प्रोडक्ट डालने के पहले बाजार देख के आओ कि वहाँ की सिच्युएशन क्या है. आता आपले कॉन्व्हेंट मधले पोर आहे ना, कॉन्व्हेंट मधले पहिले आपण नगरपालिकेच्या शाळेत टाकत होतो. आता कॉन्व्हेंटमध्ये काय आहे की कॉन्व्हेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. कधी कधी सिंगिंगचा क्लास असतो, कधी डान्सिंगचा, कधी ॲक्टिंगचा. आता आपल्यालाही वाटते की आपल्या पोराले सगळं झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ते एक्स्ट्रा पैसे पण भरतो. समजा अशी नोटीस आली की आमच्याकडे 2 महिन्याचा स्विमिंगचा ट्रेनिंग आहे, आपण लावतो पोराला. आता त्या पोराला आपण स्विमिंगचं ट्रेनिंग देतो आहे, त्याला स्विमिंगचं ट्रेनिंग देण्यामागे आपला उद्देश काय आहे? उद्देश असला पाहिजे कोणत्याही कामामागे. काय असू शकतो मॅडम उद्देश? त्याला स्विमिंग करता आली पाहिजे कोणतेही, म्हणजे कधी जर त्याला असं कंडिशन्स आले त्याला पोहता आलं पाहिजे. बेस्ट एक्झरसाइज, बेस्ट पोहता आलं पाहिजे त्याला. हा तुमचा उद्देश 100% बरोबर आहे. आता समजा त्याचा 2 महिन्याचा कोर्स पूर्ण झाला, तो छान पोहतो, त्याचा पहिला नंबर आला आणि शाळेतून तुम्हाला पत्र आलं की तुमच्या मुलाचा पहिला नंबर आला, प्रशस्तीपत्र घ्यायला या. आणि त्या दिवशी आम्ही प्रॅक्टिकल पण करून दाखवणार. खरंच लक्षात आलं की आपलं पोट यार 1 नंबरच पोहते, प्रमाणपत्र भेटलं, सत्कार झाला. आणि 5-6 महिन्यांनी तुम्ही कारनी छान भंडाऱ्याकडे गेले आणि पोट्ट्यानं वैनगंगा नदी पाहिली. मग मी गाडी थांबव, मला झाली पोहायची इच्छा. तुम्ही त्याला नदीत उडी टाकू द्या का? नाही. सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे, पहिला नंबर आहे ना. म्हणून पोट्ट्या तू ट्रेनिंग कुठं घेतलं? स्विमिंग टँकमध्ये, स्थिर पाण्यामध्ये. तिथे मस्त छान म्युझिक होतं, निळं पाणी होतं, स्वच्छ होतं, सुगंध होता, टीचर होते, ट्यूब गुंडाळलं होतं, मस्त तू पोहत होता बेटा तिथं. अबे बनले का हे काय वैनगंगा. इथे पाणी किती खोल आहे मलाच माहित नाही. आतमध्ये काही दगड आहे, पोरे आहे, काही साप आहे, विंचू आहे, प्रवाह. हे तू पहिले तिथं पहिले वाच. पहिले तर तू उडी टाकूच नको इथं. पहिले काय कर, लहान लहान तलावात पो, छोट्या छोट्या ठिकाणी जा, मी तिथे असेल. हळूहळू हळूहळू तू वाढव. आता मला सांगा की त्याच्यावर जे तुम्ही 10,000 रुपये ट्रेनिंगवर खर्च केले, त्यामागे तुमचा उद्देश याला पोहता यावं, यापेक्षा तुमचा उद्देश हा होता की इनकेस हा कुठे जर अडचणीत सापडला, एखाद्या ठिकाणी सहलीला गेला आणि पाय घसरून समजा पाण्यात पडला, तर किमान हा काठापर्यंत आला पाहिजे. म्हणजे याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान व्हायला नको. हे जे ट्रेनिंग प्रोग्राम असतात हे तुम्हाला दिशा दाखवणारे असतात. दिशा दाखवणारे, तुम्हाला प्लॅनिंग करणारे, तुमचे विचार बदलवणारे हे ट्रेनिंग प्रोग्राम असतात. धंदा तुम्हालाच करायचा. आम्ही तुमच्या धंद्यावर येऊन बसणार आहोत का? नहीं. धंधा हम लोग क्या करते हैं, घोड़े को पानी पीना, पानी बताना, पानी तक जाना सिखाते हैं, लेकिन पानी आपको ही पीना है. तो जब भी आप काम शुरू करोगे किसी भी प्रकार का, तो केवल मैं पैशनेट हूँ या प्रोफेशनलिज्म मुझे खूब मालूम है ना. पहले उसका मार्केट सर्वे करो प्रॉपरली, वहाँ की कंडीशन क्या है देख के आ जाओ, वहाँ का ट्रेंड क्या है. ट्रेंड का मतलब क्या है, वहाँ की चाली रीत क्या है, क्या चलता है वहाँ पे, ये तो देख के आ जाओ.
ट्रेंड क्या है, फैशन क्या है, लाइफस्टाइल, यानी देखना किसको आपको, सोसाइटी को देखना। तो 3 बातें जरूरी है, पहला है पैशन, दूसरा है प्रोफेशनलिज्म और चौथा है प्रैक्टिकल सिनेरियो। ये जब तुम देखोगे एक्चुअली तब जाके आपके अंदर में कुछ कॉन्फिडन्स क्रिएट हो जाएगा, ज्याला म्हणतो आपण धाडस। तो धाडस येण्यासाठी चहू बाजूने ट्रेनिंगही महत्वाचा है, अभ्यासही महत्वाचा है, क्योंकि आगे जो आप करने जा रहे हो इतना आसान नहीं है, गालीचा टाकलेला नाही आहे तुम्हाला समोर, काटेच काटे, पण कठीण नाही आहे। म्हणून तुकोबारायाने एक म्हटलेलं आहे की असाध्य ते साध्य, कारण अभ्यास तुका म्हणे। कोणतीही गोष्ट जर असाध्य जर वाटत असेल तर त्याचा प्रथम काय करा, अभ्यास करा। या ठिकाणी अभ्यास म्हणजे पुस्तकातला अभ्यास नाहीये, या ठिकाणी मनन, चिंतन, निरीक्षण, अवलोकन, नियोजन आणि कृती। मनन, चिंतन, निरीक्षण, अवलोकन, त्याच्यानंतर नियोजन आणि कृती, आणि कृतीनंतर मागोवा, ज्याला आपण म्हणतो फीडबॅक। ही निरंतर प्रोसेस आहे, ही निरंतर प्रोसेस आहे। फॅक्टरी टाकली, पैसा लावला म्हणजे गुपचूप बसले तसं नसते, आपोआप यश तुमच्या पुढे पदरी येणार नाही। तर ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यातून काय होईल, तुमचं धाडस क्रिएट होईल। बरं ठीक आहे, एकदम इंडस्ट्री टाकण्यापेक्षा काही दिवस जर आपण तिथे जॉब केला तर त्या इंडस्ट्रीमध्ये काय फरक पडतो आपल्याला, आहे की नाही? आणि तुम्ही ते लोक करता, कारण आजकालच्या तरुणांना एकदम बापाही पैसा देत नाही। बाबा रिटायर झाले आणि 30 लाख आले, मागून का बाबाला पैसे रिटायरमेंटचे देतात का? 30 लाख द्यावर बाबा मला इंडस्ट्री टाकायची, काय म्हणतील बाबा? 5ही नाही दे। ते म्हणतील अरे त्या सोनुनेच्या पोरानं हे इंडस्ट्री टाकली होती, तो बरबाद झाला राजा, फसला, तो धंदाही डुबाला, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती धुपाटणं राहिलं, आणि आता त्याला नोकरी भेटत नाही, कोणी त्याला पोरगी देत नाही, असं भुगते बरं का, वस्तुस्थिती आहे। म्हणून त्या इंडस्ट्रीमधलं मार्केट सर्वे, प्रोफेशनलिझम, ते तिथे आपण एखादी 2-3 वर्ष नोकरी जर केली तर काय फरक पडतो, हो काही कमीपणा नाही त्याच्यामध्ये। आणि उलट मी तर हे म्हणेन की जेवढी ग्राउंड बेसची नोकरी असेल तिथून जरी तुम्ही सुरुवात केली तरी काही हरकत नाही, काही शरम नाही त्याच्यामध्ये। कारण जो लहान माणूस असतो ना इंडस्ट्रीमध्ये तो सगळ्या ठिकाणी जाऊ शकतो, चपराशी जसा सुपरवायझरच्या टेबलवर जाऊ शकतो तसा साहेबाच्या कॅबिन मध्ये जाऊ शकतो ना, आहे की नाही? त्याला सगळीकडे राईट जाण्याचे, फक्त आपले कान जागरूक ठेवायचे, कान आणि डोळे। म्हणजे तुम्हाला तुमचं डोकं जर चालवायचं जर असेल, आपण म्हणतो ना मेंदूचा वापर करा, आपण किती टक्के वापर करतो? 5 ते 6। जाऊ द्या, त्या टक्केवारीचा जाऊ द्या, मी नाही वापर करत मेंदूचा, पण कमीत कमी पंचेंद्रियाचा तर वापर करा, पंचेंद्रिय। कारण मेंदूला जे सिग्नल जातात ते पंचेंद्रियाकडनं जातात। साखर गोड लागते हे मेंदूला नाही समजत अगोदर, ते पहिले जिभेवर खावं लागते, तेव्हा ते मेंदू सिग्नल देतो की इट इज अ स्वीट, गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, खारट आहे, लाल आहे, हिरवं आहे, पिवळं आहे, चांगलं आहे, डोळे सांगते, गुळगुळीत आहे, चिकट आहे, काय म्हणतात, टोचते, बसते, चांगलं लागते, हे कोण सांगते? स्किन सांगते। ऐकायला चांगलं वाटतं हे कान सांगते, वाद चांगला येते हे नाक सांगते। म्हणजे पहिले तुम्ही तुमच्या पंचेंद्रियाचा वापर करा, नंतर मेंदूकडून सिग्नल मिळतील, आणि त्याच्यावरून तुमच्या जवळ जे तारतम्य किंवा जी आपली सत्सद विवेक बुद्धी आहे, सत्सद विवेक बुद्धी, की मी हे करू की नाही करू, हे खूप महत्वाचं आहे। कारण तुमच्या पुढे विकल्प खूप आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जाऊ की सर्व्हिस सेक्टरमध्ये जाऊ, विकल्प खूप आहे, पण त्यातला मी निवडू कोणता? मग आता हे जे 5 गोष्टी सांगितल्या मी, भूमी, भांडवल, श्रम, संघटन, साहस, तर ह्या प्रत्येक सेगमेंटसाठी वेगवेगळ्या लागतात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रोज अँड कॉन्स, फायदा काय, तोटा काय, चांगलं काय, वाईट काय, भलं काय, बुरं काय, कमी काय, जास्त काय, हे सगळं त्याच्यामध्ये काढा। आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधून सुद्धा तुमचा सर्व्हिस सेक्टर क्रिएट होऊ शकतो, आणि सर्व्हिस सेक्टर मधून सुद्धा तुमचा ट्रेडिंग सेक्टर सुरू होऊ शकतो। एखादं शिलाई केंद्र आहे, शिलाई केंद्र हे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, पण त्याच टेलरनं जर काही कपडे जास्त प्रमाणात शिवले विकू शकता तर तो प्रॉडक्ट बनला, तो प्रोडक्ट ज्याने विकायला घेतला तो ट्रेडर बनला। तो एक इंडस्ट्री से कई इंडस्ट्री बन सकती है,
तो आपको कहाँ बैठना है और कहाँ से शुरुआत करना है ये आपके ऊपर डिपेंड है, लेकिन उसके प्रोज एंड कॉन्स निकालो पहले। तो अभी आपको मैं एक सवाल पूछता हूं कि ये 3 इंडस्ट्री जब तुम्हारे सामने आती हैं, ट्रेडिंग, मैन्युफैक्चरिंग एंड सर्विस सेक्टर, इसमें से आसान क्या है? ट्रेडिंग आसान है, इसलिए ट्रेडिंग करने का प्रमाण ज्यादा है लोगों का। मैन्युफैक्चरिंग उससे भी कठिन है। अब ये दोनों को अगर देखते हुए अभी का जो ईरा है, जो हम ईरा में जो रह रहे हैं, तो अभी के ईरा में सबसे बेस्ट है सर्विस सेक्टर, सबसे बेस्ट। बिना भांडवलानी, बिना मशीन, बिना जागेने आपण हे काही करू शकतो का, याचा पण विचार करणं खूप गरजेचं। कारण तुमच्याकडे नॉलेज खूप चांगलं आहे, तुम्ही तरुण आहात, तुमच्याकडे खूप नॉलेज पण चांगलं आहे। तर हे सगळं जर आपण लावत बसलो, भूमी भांडवल श्रम संघटन, हे जर सगळं जर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत बसलो, तर मॅक्झिमम आपली मनी एनर्जी, फिजिकल एनर्जी याच्यातच आपण इन्व्हॉल्व होऊन जातो आणि जे आपल्याला नेमकं करायचं आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही। बिना पैशानं आपल्याला काही करता येईल का? आपण जर बँकेत 10 लाखाचं जर लोन मागायला गेलो तर बँक म्हणते भाऊ ते स्कीमच नाही आली म्हणते, अजून बँक आपल्याला तिथूनच परत पाठवते। पण काही माणसं अशी असतात की त्या माणसाकडे पैसे ठेवायला सुद्धा खिसा नाही, त्याच्या शर्टात आहे खिसाच नाही हो, तरी 10,000 करोडचं लोन दिलं त्या माणसाला, 10,000 करोडचं। असं होईल का पुढं? झालं असेल तर रामदेव बाबा पहा ना, खिसा आहे का त्याच्या भगव्या कपड्याला? बँकेने जर म्हटलं की रामदेव बाबा 10,000 करोड, तो म्हणतो जा ना मेरे कपडे लेके, क्या है? स्वतःची जागा आहे का नाही, स्वतःचा कारखाना आहे। पतंजलीचं तुम्ही कोणताही प्रॉडक्ट उचलून पहा, मार्केटेड बाय पतंजली आहे आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय डाबर आहे। फॅक्टरी कोणाची? डाबरची। कारखाना कोणाचा? डाबरचा। रॉ मटेरियल कोणाचं? डाबरचं। पैसा दुसऱ्याचा, रॉ मटेरियल शेतकऱ्याचं, आणि ब्रांड कोणाचा? रामदेव बाबाचा। तो ये हुआ कैसे? तो हम लोग जो ब्रांड की जब बात करते हैं ना, तो ब्रांड केवल प्रोडक्ट नहीं रहता है। ब्रांड का मतलब होता है, ब्रांड के 3 प्रकार होते हैं। हमारे दिमाग में जो होता है कि प्रोडक्ट ही ब्रांड बनता है, ऐसा नहीं होता है। यहाँ की जो कंडीशन है, रामदेव बाबा खुद एक ब्रांड थे, क्योंकि उन्होंने 30-40 साल पहले योगा में काम किया। पहले योगा के भरोसे उन्होंने एक पर्सनल अपनी इमेज ऐसी बनाया कि रामदेव बाबा जो कहेंगे वो पूर्व दिशा। तो ये सबको गारंटी थी, बैंक को भी गारंटी थी कि रामदेव बाबा अगर बोलते कि भैया ये शहद खाओ, लग गई लाइन शहद के लिए। रामदेव बाबा बोलते कि मेरा ही आटा खाओ, लग गई लाइन आटा के। अरे ये डाबर और लीवर और गोदरेज को धक्का लग गया था कि रामदेव बाबा के मार्केट में प्रोडक्ट आ गए तो हम क्या करें। उनको धक्का लग गया था सर, वो रामदेव बाबा के पास में गए, हमारी जो 24 घंटे फैक्ट्री चल रही थी सर, वो 16 ही घंटे चल रही, एक शिफ्ट आपकी निकालो। रामदेव बाबाला ती संधीच पाहिजे होती। रामदेव बाबा म्हणे चल एक शिफ्ट माझ्याकडून, माझे प्रोडक्ट तुझ्या कंपनीत बनवतो। तो ये अपॉर्चुनिटी है। तो इसमें आपको ये खोजना है कि केवल प्रोडक्ट ही ब्रांड ऐसा नहीं। अगर आपकी सेल्फ इमेज अगर अच्छी है, आपके पास में किसी प्रकार का यदि स्किल है, तो उसके भरोसे भी आप लोग ब्रांडिंग कर सकते हैं। प्रोडक्ट आखिरी ब्रांड होता है। तो आपकी अगर ऐसी कोई इमेज है, उसको भी आप ब्रांडिंग करके अपने प्रोडक्ट या सेवा का ब्रांडिंग कर सकते हैं। तीसरी बात, आपके पास में यदि कोई अच्छा नेटवर्क है, जिसको बोलते हैं ऑर्गेनाइजेशनल ब्रांड, ऑर्गेनाइजेशनल, आपकी अगर कोई संस्था है, कोई नेटवर्क है, तो उसके माध्यम से भी आप लोग ब्रांड तक पहुंच सकते हैं। ये आज से नहीं, कई जमानों से चल रहा है। नागपुर में सखी मंच है लोकमत का, है ना, 30 साल पहले ही वो एक नेटवर्क खड़ा हुआ है। अगर सखी मंच में एक प्रोडक्ट भी अगर मार्केट में डाल दिया तो 40-50 लाख कस्टमर तो महाराष्ट्र में उनके ही मिल गए। नेटवर्क है। तो ये नेटवर्क का जमाना है। पहले अपनी ताकत बनाओ। आप प्रोडक्ट के पीछे दौड़ोगे, प्रोडक्ट के ऊपर में पैसा खर्चा करोगे, अगर कैपेसिटी है तो बनाओ, नहीं है तो जो मेरे पास में है उससे शुरुआत करो। अब ये प्रोडक्ट ब्रांड, ऑर्गेनाइजेशनल ब्रांड और इंडिविजुअल ब्रांड, ये तीनों का संगम जिस दिन आपका हो जाएगा, उस दिन आप सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बन जाओगे। जैसे मैं टाटा की यदि बात करता हूं, तो टाटा, उसका जो छोटा सा जो प्रोडक्ट है नमक, जो सब्जी में इतना सा लगता है, तो नमक, टाटा नमक, ये देश का नमक, उसके ऊपर में स्लोगन है। तो ये नमक जो होगा, ये होगा प्रोडक्ट ब्रांड। फिर ये नमक किसका है? तो टाटा केमिकल का है। उनकी टाटा केमिकल एक ऑर्गेनाइजेशन है, इसी टाटा की 106 ऑर्गेनाइजेशन है, उसमें की टाटा केमिकल एक कंपनी है। तो ये टाटा केमिकल का है। तो ये हो गया ऑर्गेनाइजेशनल ब्रांड।
और ये कंपनी फिर है किसकी? रतन टाटा की। तो रतन टाटा भी एक खुद ब्रांड है, उनकी जितनी भी कंपनियां, जितने भी ऑर्गेनाइजेशन है, वो एक ऑर्गेनाइजेशनल ब्रांड है। और टाटा जो भी मार्केट में डालते हैं वो ब्रांड ही बनता है, ऑलरेडी वो ब्रांड बना रहता है। इसलिए कि ये तीनों का जब संगम होता है तो ब्रांड के बाद जो क्रिएट होता है वो होता है आपका बैनर। बैनर, ये वर्ड आपने सुना होगा, गोदरेज इज बैनर, टाटा इज बैनर, लिप्टन इज बैनर, ब्रुक बॉन्ड इज बैनर, एल&टी इज बैनर। क्योंकि ये लोग कुछ भी अगर मार्केट में लाएंगे ना, कुछ भी, तो लोग उसके ऊपर में ब्लाइंडली उसको परचेस करेंगे, क्योंकि उनका विश्वास है बैनर के ऊपर में। टाटा ने जो लाया। अब फिर इन लोगों ने क्या किया मालूम है क्या? इन्होंने मल्टीपल पे काम किया। मल्टीपल पे इसलिए काम किया कि उन लोगों ने सोसाइटी की तरफ देखा, समाज की तरफ देखा। उन्होंने एक चीज पे काम नहीं किया, लेकिन कुछ लोग एक ही चीज पे अटक गए, एक ही चीज पे अटक गए, वो मल्टीपल काम नहीं कर पाए। और करेंगे भी और लाएंगे भी तो लोगों के दिमाग में उनकी जो इमेज बैठी है, वो इमेज की वजह से वो दूसरी सर्विस या दूसरा प्रोडक्ट मार्केट में लाना उनके लिए बहुत बड़ी तकलीफ की बात है। अगर आपको बोला कि भैया मार्केट में, अब बाटा का नाम बहुत फेमस है, लेकिन बाटा ने अगर ब्रेड बना के मार्केट में डाला तो बाटा ब्रेड कैसा लगेगा? नहीं चलेगा, नहीं चलेगा। लेकिन टाटा की ब्रेड चल सकती है ना? चल सकती है, क्योंकि टाटा ने पहले से ही मल्टीपल पे काम किया। टाटा कुछ भी डालता है, क्योंकि टाटा इज ऑर्गेनाइजेशनल नेम, बैनर नेम है, वो बैनर के अंदर में वो सब कुछ डाल रहे हैं। तो कभी भी ये सोचना कि मुझे ब्रांड भी बनना है और ब्रांड के बाद में बैनर भी बनना है, तो बैनर जिस दिन बनोगे ना, उस दिन आप कुछ भी डालो, वो आपका बिकना ही बिकना है। तो ये तीन बातें होती हैं, एक इंडिविजुअल ब्रांड, एक प्रोडक्ट ब्रांड और एक ऑर्गेनाइजेशनल ब्रांड। 5 बातें हमने सीखी। उसके पहले 3 बातें सीखी, एक पैशन, प्रोफेशन और प्रैक्टिकल सिनेरियो। उसके बाद में जो 5 बेसिक बातें लगती है वो हमने सीखा। उसके बाद में हम 3 बातें ये सीखी कि ब्रांड किस प्रकार के होते हैं। इसके बाद में हम आते हैं मार्केटिंग के ऊपर में। अब मार्केटिंग का क्या है कि आपने क्या प्रोडक्ट बनाया, इससे ज़्यादा महत्वपूर्ण होता है आप प्रोडक्ट कैसा बनाते हो, इससे ज़्यादा इंपॉर्टेंट है आप उसको कैसा बेचते हो। तो आपका बेचने का तरीका ये इंपॉर्टेंट होता है। प्रोडक्ट बनाने के लिए उसका जो बेसिक क्वालिटी है वो तो 100% रहना ही चाहिए, लेकिन क्वालिटी के साथ साथ क्वालिटी एक अंदर की बात हो गई। अब प्रोडक्ट में बात आई गई है तो हम देखेंगे कि व्हाट डू यू मीन बाय क्वालिटी। कशाला आपण क्वालिटी म्हणू? क्वालिटी म्हणजे काय? मराठीत काय म्हणतो आपण त्याला? गुणवत्ता। आणि गुणवत्ता म्हणजे काय? क्वालिटी। पण गाडी पुढे नाही जाणार ना, आपल्याला काहीतरी समजून घ्यावं लागेल ना, कारण इथे काय आपण शिकण्यासाठी नाही आलो, इथे समजून घेण्यासाठी आलो। बघा काय असतं, जसा एक प्रॉडक्ट आपल्या समोर येतो, मग तो सेवा असो की फिजिकल प्रॉडक्ट असो, त्या प्रॉडक्टमध्ये काही बेसिक कॅरेक्टर्स असणं गरजेचं आहे। बेसिक कॅरेक्टर्स। प्रॉडक्टचं पहिलं कॅरेक्टर हे आहे की त्याच्यामध्ये कार्यक्षमता असली पाहिजे। प्रॉडक्टचं पहिलं कॅरेक्टर लक्षात घ्या, सेवा असो की मॅन्युफॅक्चरिंग, प्रॉडक्टमध्ये कार्यक्षमता असणं गरजेचं आहे, म्हणजे परफॉर्मन्स। प्रॉडक्टमध्ये परफॉर्मन्स असणं गरजेचं आहे। मला तहान लागली ही माझी गरज आहे, तर माझी तहान भागवणं याची कार्यक्षमता त्या पाण्याच्या बॉटलमध्ये जे पाणी आहे त्याच्यात असलं पाहिजे। म्हणजे तहान भागवणं हे पॅकेट ड्रिंकिंग वॉटरच्या प्रॉडक्टचं काय परफॉर्मन्स आहे, कार्यक्षमता आहे। 5 मिनिटांनी का? 5 मिनिटांनी लंच ब्रेक होणार आहे, तर आपण हा विषय थोडासा शॉर्टमध्येच घेऊ, कारण विषय भरपूर आहे, जवळपास 250 ते 300 विषय आहे आणि 250-300 विषय शिकवायला 1 वर्ष लागले। कालांतराने आपण पुढे आपण बोलू। तर गुणवत्तेमध्ये पहिले पाहायचं प्रॉडक्टचं कॅरेक्टर। पहिलं कॅरेक्टर आहे कार्यक्षमता, आणि ही कार्यक्षमता असते तुमच्या गरजेनुसार, गरज भागवण्याची कार्यक्षमता। हे झालं पहिलं कॅरेक्टर। दुसरी, गरजेच्या व्यतिरिक्त आणखी काही असू शकतं का? तर नक्कीच आहे। पाण्याची बाटली तहान लागली म्हणून घेतली, पण ते जर नॉर्मल असलं तर आपण दुकानदाराला काय म्हणतो,
थंड दे भाऊ, हे काय पाणी 20 रुपये घेऊन राहिला, थंड तर दे. त्याच्यानंतर मग माझं आहे की मला ती थंड पाहिजे. बर, आता रात्रीची वेळ आहे आणि मी चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे, समजा आमदार खासदार आहे आणि रात्रीच्या जर्नीला निघालो ट्रॅव्हल्सने, एकटाच आहे, कोणी आपल्याला पाहणार नाही. समोरचा ढाब्यावाला काय म्हणतो, भाऊ बिसलेरी नाही भरतीच आहे, देऊ का? मग तो देणार कोणतंही चालते ना, काय फरक पडते, कारण माझ्यासोबत कोणी नाही. पण समजा माझ्यासोबत जर 3-4 लोक असले आणि त्यांना मला जर भरतीचं किंवा इतर लोकल ब्रँडचं जर पाणी माझ्यासमोर ठेवलं, मी काय म्हणे बिसलेरी दे का? बियॉन्ड द नीड. कारण ज्या प्रोफाईलमध्ये मी आहे, जे माझं स्टँडर्ड आहे, त्या स्टँडर्डच्या अनुसार मी ब्रँडची मागणी करतोय. म्हणजे ब्रँड हे केवळ गरजेतूनच घेतल्या जाते असं नाही, तर ते परसेप्शन आहे, तुमच्या मनातली जी भावना आहे, ती भावना जेव्हा तुम्ही जशी जागृत होते, त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं स्टँडर्ड सुद्धा वाढलेलं असतं, तुम्ही ब्रँडकडे झोपता. म्हणजे तुमच्या प्रोफाईलशी हे निगडीत आहे. माणसं रेमंडचंच का शर्ट घालतात, रेबॅनचाच का गॉगल घालतात. अहो घड्याळ 1000 रुपयात मिळते, तेच टाइम दाखवते, आणि रोलेक्सची घडी जी 1.5-2 लाखाला 3 लाखाला मिळते, ते तोच टाइम दाखवते. टाइम दाखवण्यामध्ये काही फरक नाही. मग रोलेक्सचीच का? हाँ, ये आदमी का अभी समय अच्छा आ गया. एकनाथ भाऊ शिंदे आपले अगदी छोट्या याच्यातून सुरुवात केली त्यांनी, अगदी छोटा साधा माणूस, पान शॉप होतं यांचं. पान शॉप मधून मग राजकीय कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, आणि आज काय आपले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि सगळ्या बहिणीचे लाडके भाऊ. तर एकनाथ सरांचा जो 35-40 वर्ष अगोदर शूज किंवा कपडे असे असतील का नाही, पण आज मुख्यमंत्री झाले तर त्यांना साधं राहून चालणार नाही ना. तो आपकी प्रोफाइल बदल गई, तो आपका पहराव भी बदल गया, तो आपको ब्रँड वापरना जरुरी है. तो ये होगा बियॉन्ड द नीड्स. तर हे सगळं कार्यक्षमतेमध्ये येते तुमच्या. घरातलं झुंबर आणला, कारण आपण प्रॉडक्टची व्याख्या पाहिली, कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा जी विकल्या जाते, घेतल्या जाते, त्याला प्रॉडक्ट म्हणतो. मग आपण समजा 1.5 लाखाचा झुंबर आणला आणि त्याला हॉलमध्ये लटतो, प्रॉडक्ट आहे ना? हा आहे, कारण तो विकला गेला, खरेदी केला गेला. आता हे झुंबर आपल्याला देते काय 1.5 लाखाचं? काहीच नाही, फक्त फॅशन. आनंद देते, आनंद देते. आपण 7-8 दिवस पाहतो, वाह काय झुंबर आहे, वाह, मग पाहणं आपलं कमी होऊन जाते. तरी पण ते झुंबर लटकलेलं आहे. कोणासाठी लटकवतो आपण? जे आपल्या घरी नंतरचे येणारे पाहुणे लोक आहेत त्यांच्यासाठी, वाह काय झुंबर आहे. तर हे आनंद देते. म्हणजे प्रॉडक्ट तुमची केवळ गरजच भागवत नाही, तर काही आनंद देणारे प्रॉडक्ट असतात. तर हे सगळं त्या प्रॉडक्टच्या कार्यक्षमतेमध्ये येतं. आता ही कार्यक्षमता असण्याचे काही मापदंड, हे मापदंड सुद्धा ठरवतात. समजा आपलं सिमेंट ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर याची गुणवत्ता, याचं मापदंड, आता तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, तुम्हाला त्या पद्धतीनं चांगलं माहीत आहे की याच्यामधली जर क्वालिटी पारखायची असेल आणि आपल्याला जर सिमेंट ब्रिक्स समजा आपल्याला BNCला किंवा PWDला पाठवायचे असतील, तर त्यांची लॅबॉरेटरी असते ना सर तिथे. तर त्या लॅबॉरेटरीमध्ये त्याला टेस्ट करतात आणि त्यावरून त्याचा मापदंड काढतात की इट्स ए क्वालिटी प्रॉडक्ट, हा आपल्याला चालतो, कारण त्याच्यामध्ये ती कार्यक्षमता आहे, त्याची ती स्ट्रेंथ आहे, त्याचं वजनही हलकं आहे आणि त्याच्यामध्ये मजबूती पण आहे. तर हा मापदंड ज्याच्यामध्ये आहे, हा मापदंड असण्याला गुणवत्ता असं म्हणतात. फूड प्रॉडक्ट आहे तर त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स काय आणि त्याचे न्यूट्रिशनल फॅक्ट्स काय. तुम्ही फूड प्रॉडक्ट जर विकत घेतला असेल, साधं तिखटाचं जरी पाकिट घेतलं तर त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आणि न्यूट्रिशनल फॅक्ट्स असतात की याच्यामध्ये फॅट आहे किती आहे, शुगर किती आहे, व्हिटॅमिन कोणकोणते आहे ना, प्रोटीन किती आहे, हे सगळं दिलेलं असतं. शुगरवाला आहे की नॉन शुगरवाला आहे, हे सगळं जे येते ते गुणवत्तेमध्ये येतं. मग हा प्रॉडक्ट कार्यक्षम आहे. मग एका शब्दात जर सांगायचं असलं तो प्रोडक्ट कैसा होना चाहिए, तो किसी भी हालत में प्रोडक्ट ये एक्सेप्टेबल होना चाहिए. कितने भी लाख का हो, कितने भी करोड़ का हो, कितने भी कम पैसे का हो, वो प्रोडक्ट कंज्यूमर के लिए एक्सेप्टेबल रहना जरूरी है. त्याने त्याचा स्वीकार केला पाहिजे. ऐसा प्रोडक्ट बनाओ कि उसने स्वीकार करना हो. ये हो गया प्रोडक्ट के बारे में. फिर आता है प्राइस. प्राइस का मतलब क्या है? प्राइस सर किंमत कशाला म्हणतो आपण? आता या पाण्याची बाटलीची किंमत आहे 20 रुपये, समजा आता ही छोटी आहे तो 10 रुपये. 10 रुपये म्हणजे काय, याची किंमत आहे.
मग ही किंमत कशाच्या मार्फत देतो आपण? एक 10 रुपयाची नोट देतो आणि त्याच्या बदल्यात तो आपल्याला काय देतो? पाण्याची बाटली देतो. तर आपण जी 10 रुपयाची जी नोट दिली ती आहे त्याची प्राइस, ज्याला म्हणतो आपण MRP, मॅक्झिमम रिटेल प्राइस. ती 10 रुपये आपण त्या पैशाच्या स्वरूपात त्याला दिले आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यानं आपल्याला काय दिलं? पाण्याची बाटली दिली. तर प्राइस इज ओनली कन्सिडरेशन अगेन्स्ट द परचेस ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस. कन्सिडरेशन आहे. 10ची नोट म्हणजे काय? एक कन्सिडरेशन आहे, एक तो मोबदला. तू मला पाणी देतो ना, मग मी तुला हा 10 रुपयाचा कागद देतो. त्या कागदामध्ये काही ताकद आहे का? पण पाणी आलं ना 10 रुपयाचं त्याच्यात, त्याला त्याची कशी ताकद निर्माण झाली? कारण त्याच्यावर गव्हर्नरने लिहिलेलं आहे की धारक को मैं, असं आहे ना, धारक को मैं 10 रुपये अदा करने का वचन देता हूं, खाली गव्हर्नरची सही. म्हणजे त्या कागदाला काय आहे? 10 रुपयाची प्राइस आहे. बॉटलला 10 रुपयाची प्राइस आहे. त्याला म्हणतो आपण कन्सिडरेशन. म्हणजे प्रॉडक्टला प्राइस असणं गरजेचं आहे. प्राइस शिवाय प्रॉडक्ट होऊ शकत नाही. या सरांच्या मी घरी गेलो, त्यांनी मला चहा पाजला, म्हटलं सर पाणी पण पाजा. सर एक 5 मिनिटात निघतो. पाणी पिलं मी घळाघळा 1 लिटर. सर मला पैसे मागतील का त्याचे? नाही, कारण त्याला प्राइस लावलेली नाही आहे. खाली आलो, यांचं खाली डेली नीड्स आहे. तिथून मी पाण्याची बाटली घेतली. म्हटलं सर एक पाण्याची बाटली द्या बरं. दिली आणि तसंच चालायला लागलो. सर काय म्हणतील? अरे सर पैसे तर म्हणतील ना सर. हाँ, तो इसको प्राइस लगना जरूरी है. जब तक प्राइस नहीं लगती तब तक वो प्रोडक्ट नहीं. मला भूक लागली आणि बर्डीकडे चाललो. तिथे मी ठरवलं की त्या हॉटेलमध्ये जाऊन मला छान तिथे एखादा मसाले भात खायचा आहे. मला गरज आहे, 60 रुपये किंमत आहे. पण मध्येच मला एक महाप्रसाद लागला आणि तिथे मी मस्त मसाले भात खाऊन टाकला. तर तिथे जो खाल्ला त्याची पैसे द्यायची गरज आहे का? दैट इज नॉट. प्रोडक्ट को प्राइस रखना जरूरी है. अब ये जो प्राइस जो होती है वो कैसी रखना चाहिए, हा एक महत्वाचा भाग आहे. तो प्राइस जो है वो एका शब्दात जर सांगायचं झालं तर ती अफोर्डेबल असली पाहिजे. अफोर्डेबलचा अर्थ काय होतो? सर्वांनी घेतली पाहिजे. हा, ते सर्वांनी घेतली पाहिजे. मग आता सगळेच प्रॉडक्ट सगळे लोकांची घेण्याची कॅपॅसिटी असते का? नहीं. तो जेव्हा जेव्हा तुम्ही प्राइस ठरवता, अब ग्राहक क्या मालूम है क्या? अगर किसी ग्राहक को हमने अगर पूछे कि भैया आपको प्रोडक्ट कैसा चाहिए, तो ग्राहक का एक जवाब आता है कि सस्ता, सुंदर और टिकाऊ चाहिए. तो ऐसे ग्राहक के डिमांड ध्यान में रखते हुए हम कुछ काम कर सकते हैं क्या? ये भी बहुत बड़ी इंपॉर्टंट बात है. मी लहानपणी 2ऱ्या-3ऱ्या वर्गात होतो. माझा एक मित्र होता देशपांडे म्हणून. तो छान असा गुबगुबीत आणि मस्त गोरा गोमटा होता आणि मी एकदम असा हळकुळा सळपातळ. मला काय वाटतं की हा एकदम गुबगुबीत कसा का बा? म्हटलं काय रे बा तू असं काय खातो? म्हणे मी बोर्नव्हिटा पितो म्हणे. म्हटलं काय असते हे? मला काही माहित नव्हतं. सांग म्हणे माझ्या घरी. त्यानं मला घराच्या बाहेरच थांबवलं. देशपांडे होता म्हणून. आतमध्ये नाही येऊ दिलं. आणली बाई एवढीशी पुढीत बांधून. खा म्हणे. अरे म्हटलं तू पितो मी कसं काय खाऊ? म्हटलं पितो म्हणजे काय? तर म्हणे मी दुधात टाकून पितो. अरे म्हटलं एवढीशी पुढी तू एवढ्या ग्लास भरून दुधात टाकून म्हणून तो असा गुबगुबीत आहे. मग मी माझ्या घरी जाऊन माझ्या आईला सांगितलं. म्हटलं आई तू देशपांडेचा पोरगा बोर्नव्हिटा पिते, मले तू आणलं. मग माई त्याच्या घरी गेली. त्याची माय म्हणे ये तुम्हारे औकत का काम नाही बोले. बोर्नव्हिटा सबको नाही पी सकते, 200 रुपयाची बाटली आहे म्हणे. आणि त्यातल्या त्यात म्हणे पावभर दूध लागते म्हणे 1 गिलास भर. तुला तर म्हणे 3 पोरं आहे म्हणे 6 पोरं. मग तू 80 कुठून 3 लिटर दूध? त्यामुळे ते बोर्नव्हिटा अजूनही कॅन्सल आहे माझ्या घरातून. म्हणजे मी तर पेत नाही. पण आज बोर्नव्हिटाची काय परिस्थिती आहे? घराघरात बोर्नव्हिटा. जे 200 रुपयाची बाटली मी घेऊ शकत नव्हतो ते 2 रुपयाचं पाकिट आज घरात घुसवलं कंपनीने. क्वांटिटी कमी केली लेकिन ब्रांड लेने की आपकी चाहत है ना. बोर्नव्हिटा आपको टीवी में दिख रहा है ना, फिर घर में भी आना चाहिए. तो यहाँ होता है यूनिक सेलिंग प्राइस प्रोपोजिशन. जब आपको कोई बात बेचने को यदि दिक्कत जाती है और सामने वाले के पास में यदि पैसा कम है, 20 लाख की गाड़ी है, सामने वाले के पास में 85,000 है, फाइनेंस कंपनी का सपोर्ट है. टुकड्यात ती प्राइस कशामध्ये कन्वर्ट केली? EMI मध्ये. तो इसको बोलते हैं युनिक सेलिंग प्राइस प्रोपोजिशन. 2 रुपयाची बोर्नव्हिटाची पुडी. शॅम्पू तसंच झालं. 1 रुपया. शॅम्पू पहिले बॉटलमध्ये आला, मग पाऊचमध्ये आला. तो पाऊचचं मार्केट 80% आहे, बॉटलचं मार्केट 20%. तो ये प्राइस इस टाइप से रखो कि कोई भी उसको आसानी से ले सके. म्हणजे प्राइस पाहिजे अफोर्डेबल.
तीसरा जो है प्लेसमेंट, प्लेसमेंट आप ऐसी जगह रखो कि वहां ग्राहक आ जाए. आता दोन पद्धती, एक डिजिटल आणि एक फिजिकल, एक डिजिटल आणि एक फिजिकल. 10 मिनिटं थांबू शकता का तुम्ही? हो, सर. नाही, 10 मिनिटात मी निपटवतो. दोन पद्धती आहेत ग्राहकांपर्यंत जाण्याच्या, दोन पद्धती आहेत, एक फिजिकल आणि दुसरी डिजिटल. यातली जी सगळ्यात सोपी आहे, एका क्लिकवर आपण जगामध्ये जाऊ शकतो, ती आहे डिजिटल. आणि फिजिकली मध्ये तुमचं एक्झरसाइज खूप आहे. पण या दोन्ही पद्धतीमधून जाताना तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने करावी लागेल. ती गोष्ट तुम्ही अजून थोडीशी लिहून घ्या वाटल्यास. त्याला म्हणतो आपण STP. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, STP. म्हणजे तुमचा प्रॉडक्टचा सेगमेंट काय, कुठल्या वर्गीकरणामध्ये तो प्रॉडक्ट मोडतो हे पहिले विचारात घ्या आणि मग त्या लोकांशी संपर्क करा. त्याच्यानंतर तुमचा टार्गेटेड कस्टमर कोण आहे हे ठरवा, की माझा हा प्रॉडक्ट आहे ना, माझी ही प्राइस आहे ना, माझी ही क्वालिटी आहे ना. मग याचा टार्गेटेड कस्टमर हा वेगवेगळा आहे, तर त्याला तुम्ही पहिले टायअप करा. टार्गेटेड युअर कस्टमर म्हणजे T. आणि P म्हणजे पोझिशन. तो कुठल्या पोझिशनला आहे, तुम्हाला कुठे मिळेल. गावभर फिरण्यात काही अर्थ नाही आहे राजू. तुम्ही गावभर फिरा, पैसाही वाया जाईल, मेहनतही वाया जाईल. अभी वो ट्रेंड चेंज हो गया. तो ये STP करना जरूरी आहे. मला एक सांगा, तुमच्या मोबाईलवर एखादं नवीन हेलिकॉप्टर जर लॉन्च झालं तर आमचं हेलिकॉप्टर एवढ्या पैशाचं आहे, तुम्ही ते विकत घेता का, अशी कधी जाहिरात आली का? का नाही आली? कारण त्या हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे आपण टार्गेटेड कस्टमर नहीं. उन्होंने उनकी एड ऐसे लोगों के मोबाइल में भेजा होगा कि जो ये परचेस कर सकते हैं. हाँ, मुकेश अंबानीच्या मोबाईलवर 2-3 जाहिराती हेलिकॉप्टरच्या येत असतील, किंवा एक्झिक्युटिव्ह पण येत असतील ऑफिसला, की सर देखो हमारा ये नया डिवाइस आ गया. कारण आपण त्याच्यासाठी टार्गेटेड कस्टमर नहीं हो. तो हमारा जो प्रोडक्ट है उसका टारगेटेड कस्टमर डिसाइड करो, चाहे डिजिटली जाओ फिजिकली जाओ. डिजिटल एजेंसी को आप प्रोडक्ट दोगे तो उनको पहले बताओ, सर ये 3 बातें जरूर है, कि मेरा सेगमेंट क्या है, मेरा टारगेटेड कस्टमर है और वो मुझे कहाँ मिलेगा, पोजीशनिंग. तो ये STP करना बहुत जरूरी है. प्रोडक्ट का प्लेसमेंट करने के पहले, लॉन्च करने के पहले, बेचने के पहले, मार्केट सर किसी भी माध्यम से आप कस्टमर के सामने जब खड़ा रहोगे तो STP बहुत इंपॉर्टेंट है. और डिजिटल वाले को भी ये बोलो कि भैया पहले ये जो STP है, ऐसा ही मेरे को डेटा चाहिए कि जो मेरे प्रोडक्ट से रिलेट करता है. आणि त्या पद्धतीनेच आपल्या मोबाईलमध्ये याच्या खूप जाहिराती येत असतील, सिमेंटच्या, साबणाच्या, आहे ना, याच्या, कारण आपण त्याचे टार्गेटेड कस्टमर. और तीसरा है सबसे आखिरी जो है प्रमोशन. जब तक आप अच्छा प्रेजेंटेशन नहीं, अब इसके कई तरीके, डिजिटल भी है, फिजिकली भी है. एग्जीबिशन है, दुकान का मर्चेंडाइजिंग है, डेमो है, प्रेजेंटेशन है, एग्जीबिशन है, जाहिरात है. आपका जो तरीका है प्रेजेंट करने का, वो तरीका आपका अगर अच्छा है, अलग से है, तो आपका प्रोडक्ट अच्छी तरह से प्रमोट हो सकता है. नागपूरमध्ये 3-4 हजार लोक किंवा 1500 लोक असे असतील की ते उत्तम प्रतीचा चहा बनवतात. वा, मस्त चहा बनवतात. पण डॉली चहावाल्याकडे काऊन जातो आपण? स्टाइल. हाँ, तो ही इज नॉट सेलिंग ओनली द टी. वो केवल आपको चाय नहीं बेच रहा है, तो साथ साथ में वो आपको अपनी स्टाइल बेच रहा है. तो स्टाइल में एक इम्पॉर्टेंट है, उसकी जो खुद की जो उसने एक इमेज बना के रखा है, वो बेस पे वहाँ कस्टमर आते हैं, 10 मिनट रुकते हैं, उसको देखते हैं, फिर बाद में चाय बेचते हैं. उसको चाय नहीं बेचना है, वो चाय बेच रहा है. फेअर अँड लवली किती माणसं गोरे झाले. मी 20 वर्ष वापरली, पण मी काही गोरा झालो नाही. 53,000 रुपये खर्च केला, मी काही गोरा झालो नाही, वापरणं सोडून दिली. मग मला लग्न झालं, बायकोमध्ये फेअर अँड लवली घेऊन या. आता ती बऱ्यापैकी म्हातारी झाली, ती नाही वापरणं सोडून दिलं. पण मग पोरगी आहे ना घरात, ती नाही वापरणं सुरू केलं. म्हणजे फेअर अँड लवली माझ्या घरातून गेली का? नाही. पण गोरे झालो का ती गई? नाही. पण फेअर अँड लवली काही घरातून जात नाही. तो हिंदुस्तान लिव्हर सेज वी आर नॉट सेलिंग फेअर अँड लवली, वी आर सेलिंग होप, कस्टमर होप. कस्टमर की हम लोग आशा बेच रहे. 7 दिवसामध्ये गोरे व्हा, 7 दिवसामध्ये. नाही होतो, नाही हो, पण कालांतरानं आपल्याला त्याची सवय लागते आणि ते लावल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही, म्हणून आपण फेअर अँड लवली लावतो. तो ये बहुत सारी बातें, ये ट्रिक्स है मार्केट की. आपको प्रोडक्ट नहीं बेचना है सर, आपको प्रोडक्ट नहीं बेचना, आपको उसको प्रमोट करना है. पहले प्रमोट करने की सोचो, प्रोडक्ट अपने आप बिके जाएगा. तो ये 4 पिलर्स है मार्केटिंग के. पहला आपका प्रोडक्ट में दम चाहिए. दूसरी आपकी प्राइस उस टाइप से रखो. अगर
बेचना कठिन है तो सामने वाले को आसान करो। अगर आपको बेस्ट सेलर बनना है, अगर आपको बेस्ट सेलर बनना है तो आपको बेस्ट परचेसर बनना पडेगा, कस्टमर बनना पडेगा। कस्टमरच्या बाजूला उभे राहून, ज्याला आपण एम्पॅथेटिक म्हणतो, उसके तरफ से आप सोचो, उसको अपना प्रोडक्ट खरीदी करने में सहकार्य करो, उसको अपना प्रोडक्ट खरीदी करने में सहकार्य करो, तब आपका प्रोडक्ट बिकेगा। तुम्ही तुमचं घोडच जर दामटत असाल, तुमचा प्रोडक्ट नहीं बिकला जाना। तो बहुत सारी इनडायरेक्ट बातें हैं इसके पीछे, वो सबकी सब प्रमोशन में आती है। ये एक दिन का, 1 घंटे का टॉपिक नहीं है। तो इतनी बातें हैं। कुछ लोगों ने कुछ सवाल मुझे नहीं पूछा। पिछले सेशन में ऐसा ही हुआ था, मैंने पूछा कि भाई कोई पूछने वाले हैं क्या सवाल आफ्टर लंच, बिफोर लंच, तो 10 लोगों ने हाथ खड़े किए, 9 लोगों ने सवाल पूछा। फिर मेरे को टाइम मैनेज करना पड़ता। तो इनके जैसा एक यंग लड़का था, उसने सवाल ही नहीं पूछा। तो मुझे बड़ी चिंता लगी कि भैया इसने क्यों नहीं सवाल पूछा। तो मैंने उसको पूछा, भैया तूने क्यों नहीं पूछा? बोले सर मेरा सवाल ऐसा था, बोले कि वो सवाल पूछने के पहले मेरे को आंसर आपने दे दिया, इसलिए मैंने सवाल नहीं पूछा। तो मैं बोला चलो बाकी लोगों के सवाल होगा, उसमें इसका सवाल होगा। बोले वैसा भी नहीं है। तो मैं बोला भाई बता तू क्या सवाल। मैं बोले सर यहाँ नहीं बताऊंगा, आप जब बाहर निकलोगे ना ऑफिस के बाद तब मैं बताऊंगा आपको। तो मेरे को डर लग गया, बाहर निकलो बाद में मैं बताऊंगा। मैं डर लग गया, मैं सर के चेयर के पीछे जाके छुप गया कि सर मुझे बोले यार तुम तो मार्केटिंग के बंदे हो, डरने का नहीं, जाओ शेयर हो आप मार्केट में। मैं गया, चाय वाय पिलाय उसको, म्हणे लवकर सांगतो म्हणे तुम्हाला, मला बर्डीला जायची घाई आहे म्हणे। तर माझा हा प्रश्न हा होता म्हणे की तुम्ही तुमचं बोलणं कधी बंद तुम्ही पहिले सांगून दिलं की 1:30 वाजता आकाशवाणीचा रेडिओ बंद होणार, कारण त्याच्यानंतर लंच आहे। तुम्ही पहिलेच जर सांगितलं 1:30 वाजता बंद होणार, तर मग मी तो जो माझ्या मनात प्रश्न होता तो काही मी तुम्हाला विचारला नाही। आता मला घाई आहे, बर्डीमध्ये माझी गर्लफ्रेंड आली आहे, तिला घेऊन मोटरसायकलवर जाणार आहे। मी नाही गेलो तर दुसरा कोणी घेऊन नाही, कारण असा काही प्रश्न नाही तुमचा। थोडंसं काय होईल ना, इथे मी थोडासा थांबतो सर, आणि सरांचा मला पहिला दिवस आहे, पहिली ओळख आहे। तर युजीने मला नमस्कार युजीने बोलले की संधी दिली, आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक हा आहे आपला जो दुसरा जो विषय होता प्रोजेक्शनचा, हा सर प्रोजेक्शनचा विषय नाही मी घेऊ शकलो, पूर्ण मार्केटिंगवरच कीर्तन झाला। तर हे तुम्हाला आवडलं का? पटलं? काही कामाचं असेल तर घ्यायचं, नसेल कामाचं तर मग पुढे कधी कामात पडेल, कामात पडेल ना।